श्री कृष्ण वंदे जगद्गुरु। हेलो गाइस, वेलकम बैक टू सीकेआर के ट्रैवल लाइफ। मैं हूँ चेतन खरडे, प्रेमाने आपलाच लाडका सीकेआर के। आणि आज आपण आहोत जगाला प्रेमाची भाषा समजवणारे आपलेच लाडके कृष्ण कन्हैयाच्या सासूरवाडीत कौंडण्यपूर इथे। अमरावती जिल्ह्यातलं हे देवस्थान सर्वांनाच माहिती आहे। भगवान श्रीकृष्णांचं स्वयंवर जिथे रुक्मिणी मातेचं हरण इथे केलेलं होतं, अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत। इथली संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत। कौंडण्यपूर एक्सप्लोअर करणार आहोत। त्यातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूरला आज आपण व्हिजिट देणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तर चला एक्सप्लोअर करूया कौंडण्यपूर। जय श्रीकृष्ण। श्रीकृष्ण वंदे जग।
आवाज येऊ. चालतं का? पोटाने ये हळू असंच पकडून जायचं. अशा अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे व्हिडिओ बनवताना किती मेहनत आम्ही घेत असेल याची तुम्हाला जाण असायला हवी. त्यामुळेच आमच्या पूर्ण व्हिडिओला बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आतमध्ये भुयारातल्या मंदिराचं शिवलिंगाचं दर्शन आम्ही तुम्हाला करवत आहोत. ये ये ना. हळूहळू विराटीच आहे बाबा. बाबा कोणी येते थोडं तू दिले. जय भीम. बाकी मोबाईल वरून गेलो वरून. हे पाहिजे बाबा येऊन जाणे. चला चल बाबा बाबा बाबा. नाही नाही नाही
हो या कौंडण्यपूर प्रवासाचा जो महत्वाचा भाग आहे आणि जो दर्शनाचा भाग आहे आणि लोक तिथे कुतूहलाने पाहण्यासाठी येतात, तो रुक्मिणी मातेला तिथून हरण केलं होतं जेव्हा कृष्णाचं आणि रुक्मिणीचं प्रेम जुळलं होतं. आणि त्यानंतर रुक्मिणीने कृष्णाला प्रार्थना केली होती की तुम्ही मला इथून घेऊन जा, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि कृष्णाने तिच्या विनंतीस होकार देऊन तिला पळवून नेण्याचा जो काही प्लॅन बनवला होता तो याच कौंडण्यपुरात बनवला होता. जेव्हा माता रुक्मिणी अंबिका मातेच्या दर्शनास आली होती तेव्हा याच खिडकीमधून त्यांचं हरण करण्यात आलं होतं. हे बघा, इतिहासाच्या या महत्वपूर्ण टप्प्यात म्हणजे जगातली ही पहिलीच प्रेमकथा असेल जी सर्वश्रुत आहे आणि संपूर्ण जगात माहिती आहे. अशी माता रुक्मिणीची प्रेमकथा, श्रीकृष्णाची प्रेमकथा कौंडण्यपूर एक्सप्लोअर करीत आहोत. सर्वांच्या आनंदासाठी, सर्वांसाठी CKRK ट्रॅव्हल. रुक्मिणी हीच ती पेटी, हीच ती जागा. जवळपास 5000 वर्षापूर्वीचं घडलेलं द्वापर युग, त्यामध्ये आपल्याच लाडक्या कृष्णाने मातेचं हरण करून प्रेमविवाह रचिला होता. तेच ते कथा इथूनच माता रुक्मिणीला ते घेऊन गेली. जय श्रीकृष्ण. दे दादा तू खा आता तू खा दादा दे. संपला आता एक दादाला दे, एक तू खा. कौंडण्यपूर दौऱ्यामधील आता आपण आलेलो आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये. आणि माझ्या मागे बघू शकता आपण, हेच त्या पायऱ्या आहे. याच पायऱ्यांनी आपल्याला वर जायचं आहे इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी. चला आतमध्ये जाऊया. इस्कॉन टेम्पलच्या परिसरामध्ये आल्यानंतर इथे महाप्रसाद, निशुल्क महाप्रसाद आहे आणि त्याची वेळ 12 ते 3 अशी आहे. आपण इथे आल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. म्हणजे इथेही आल्यानंतर आपल्याला जेवण फ्रीमध्येच मिळणार आहे. CKRK ट्रॅव्हल लाईफमध्ये आपण शक्यतो फ्री जेवण जिथे असते, महाप्रसाद असते, अशी ठिकाणं आपण जास्तीत जास्त कव्हर करत असतो. आपण इथे बघू शकता, हेच ते अन्न मंदिरात अन्नक्षेत्र आहे आणि इथेच महाप्रसाद मिळतो. आता आरतीचा वेळ चालू झालेला आहे आणि आपण आता आतमध्ये जाऊया. हेच ते इस्कॉन टेम्पल. जय श्रीकृष्ण.
इस्कॉन टेम्पलच्या बाजूचा परिसर. पिकॉक फॉर कोंबडा. दिस इज मीन्स कोंबडा. नो, नॉट कोंबडा, दिस इज अ ससा. ओ माय गॉड, पिकॉक म्हणजे मोर. मोर इज इन इंग्लिश. व्हॉट अ लँग्वेज. खूपच छान आणि सुंदर असा परिसर मेंटेन केलेला आहे इथल्या मंदिर समितीने. आपण बघू शकता खूपच छान अशी बाग. इस्कॉन टेम्पल कौंडण्यपूर दौरा करत आहोत CKRK ट्रॅव्हल लाईफ सोबत. अरे मंकी आला रे, मंकी. आतापर्यंत आपण कौंडण्यपूरचा दौरा केलेला होता आणि हा दौरा आपण इथे थांबवित आहोत. शेवटचं दर्शन इस्कॉन टेम्पलचं घेतलं आपण आणि इस्कॉन टेम्पललाच तुम्हाला फुकटात जेवायची व्यवस्था आहे आणि इथे फ्रीमध्ये महाप्रसाद आहे जो आपण बघू शकता. महाप्रसादाची व्यवस्था आहे, त्यामुळे प्रवासाचा खर्च हा तुमचा निम्म्यावर येतो. जेवणाचा खर्च 0 आणि प्रवासाचा खर्च तो तुम्हाला येण्या जाण्याकरिता अमरावतीवरून जेवढा लागेल तेवढा 60-70 रुपये प्रति व्यक्ती. या दौऱ्यामध्ये आपण अंबिका माता मंदिर आणि जिथे रुक्मिणी पालन झालेलं होतं असे सर्व भाग आपण पाहिलेले आहेत आणि तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर इथे आपण थांबतोय. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर काय होते ते मागच्या वेळेला सांगितलं तुम्हाला सुरुवातीला. तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.